माळेगाव कारखाना निवडणूक प्रकरणी अपडेट। अजित पवारांचे 17, तावरेंचे 4 उमेदवार आघाडीवर आहे। पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर पुन्हा काटेकी टक्कर सुरू झाली आहे। अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळते। 20 उमेदवारांचा निकाल हाती येणं अद्यापही बाकी आहे। अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक कापरे यांच्याकडून। दीपक, काय अधिक अपडेट? नक्कीच प्रणिता, खऱ्या अर्थाने काल सकाळी 9 वाजल्यापासून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थाने 24 तासानंतर सकाळी पहिल्या फेरीची मतदान फेरी पूर्ण झाली। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या श्री नीलकंठेश्वर पॅनेलचे एकूण 17 उमेदवार हे आघाडीवरती आहेत, तर चंद्रराव तावरे यांच्या गटाचे एकूण 4 उमेदवार आघाडीवरती आहेत। एकमेव उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विजयी उमेदवार म्हणून घोषणा झालेली आहे। साहजिकच बारामती गटामधून नेताजी जे गवारे आहेत हे आघाडीवर आहेत, ते चंद्रअण्णा तावरे गटाचे आहेत। तसेच चंद्रअण्णा तावरे स्वतः आणि रणजित खलाटे हे जे सांगवी गट आहे यातून आघाडीवरती आहेत। तर महिला राखीवमधून ज्या राजश्री कोकरे आहेत ह्या आघाडीवरती आहेत। एकंदरीत सकाळी 5:30 वाजल्यापासून दुसऱ्या फेरीची मतमोजणी चालू झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने पहिल्या फेरीअखेर 17-4 अशा पद्धतीने एकंदरीत सद्यस्थिती माळेगावमध्ये उमेदवारांचा आघाडी दिसत आहे। परंतु सद्यस्थितीत तरी उपमुख्यमंत्री अजित पवार एकमेव विजयी उमेदवार आहे। साहजिकच आता दुसरी फेरीची मतमोजणी सुरुवात झालेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात काटेकी टक्कर पुन्हा एकदा पाहावयास मिळत आहे। जे उमेदवार आहेत जे दुसऱ्या फेरीअखेर अगदी थोड्या मताने जे लीडवरती आहेत ते देखील उमेदवार थोड्याच मताने लीडवर असल्याने पुन्हा एकदा ही मतदान चुरशीच्या अवस्थेत आलेली आहे। प्रणिता, नक्कीच दीपक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।